खेड तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मरकळचा मारुदऱ्या खेड तालुक्यामध्ये याची महती फार मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण मी आता इथे बसल्या जागी बघतोय. खरं तर माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज सकाळपासून खंडेराय महाराजांचा आशीर्वाद घेऊन पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यमाई माता कनेसर पासून शेवट आज हनुमंतरायांच्या चरणी या ठिकाणी आम्ही आलोय. त्यांचं दर्शन घेतलंय, आशीर्वाद घेतलाय आणि वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांची चर्चा विनिमय त्या ठिकाणी झाला. निमित्त वाढदिवसाचं आहे पण चर्चा निवडणुकीची. आता एक गोष्ट बरी झाली, जसे हनुमंतराय या तालुक्याला पावले तसे हनुमंतराय या जिल्हा परिषद गटाला देखील पावला. त्याचे दोन अर्थ आहेत. एक तर जिल्हा परिषद गटाला आणि आता या सगळ्या पंचायत समितीच्या सगळ्या सहकार्यांच्यासाठी आता आमच्यासमोर मोठा प्रेस प्रसंग तयार झाला होता. आता मी तर उमेदवार आहे, मी जरी सर्वपक्ष आघाडीचा समन्वयक आहे पण मी उमेदवार आहे. त्यामुळे इथला सगळा निर्णय हा काय मी निर्णय घेणार नाही, हा निर्णय सगळा आमदार तालुक्याची सर्वपक्ष नेते मंडळी आहेत ते घेणार आहेत. परंतु मला शेवटी विचारते की तुमच्या जोडीला कोण? मी म्हणणार कोणीही टाका, मी चालतोय, कोणीही टाका, मी पळवतोय. तर आता या सगळ्यांनी म्हणजे 4-5 दिवसापासून माझ्या मनात येत होतं की बाबा हे सगळे अरे हे कवडी पोर आहेत आणि भारी आहेत, खरंच भारी आहे सगळे आहेत. तर कसं काय शेवटी उमेदवार ते एकाला द्यायची. पण म्हटलं हा प्रसंग कसा सुटणार. पण मारुदरायाच्या चरणी आले प्रसंग सुटत चालला, प्रश्न सुटत चालला. ठीक आहे, आमदार साहेब सगळे नेते मंडळी त्याच्यामध्ये निर्णय घेतील. वैली साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे, नाही तर उद्या म्हणतील सभापती भारी दिसते पण आमचं तिकीट कापतो बाहेर बाबा. म्हणजे या सगळ्यांना असं कोणाला वाटायला नको म्हणून आमदार साहेबांनी नेते मंडळीचा निर्णय त्या ठिकाणी भविष्यात त्या ठिकाणी. आता प्रश्न राहिला जिल्हा परिषद निवडणुकीचा. आता सकाळपासून एवढी जर उपस्थिती म्हणजे मला नेमकं कळणे अजून फॉर्म भरलाच नाही तर काय झालं. तर एवढी सगळे आता उद्या तुम्हाला रील वरती बघायला मिळेल की कुठल्या कुठल्या गावामध्ये किती लोक, 300-400 गाड्या गावातील लोकांची मनापासून असलेली भावना. मी मागच्या 10 वर्षामध्ये या भागामध्ये करत असलेलं काम आणि आज त्याला लोक देत असलेला रिस्पॉन्स खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये तुम्ही केलेलं काम कधी वायाला जात नाही. मी आज दिवसभर सकाळपासून बघतोय. खरं तर हा सगळा पंचक्रोशी जेव्हा मतदारसंघ नव्यानं झाला, मी मागच्या वेळी सांगितलं की 2 मतदारसंघाच्या एका मतदारसंघाचे 2 भाग झाले आणि पलीकडचा एक मतदारसंघ, अलीकडचा मतदारसंघ. या मतदारसंघातली 10 गावं तसे 13 गाव आहेत. 13 पैकी 3 गाव फक्त नवीन आहेत. त्यातलं भोसे, वडगाव, घेडत आणि मरकळ. बाकी 10 गाव मागच्या 10 वर्षापासून आमच्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहे, सुखदुःखामध्ये आहे. पण कधी कधी राजकारणामध्ये योग असावा लागतो आणि मी तसा नशिबवान माणूस आहे. मी खरं सांगतो की नशिबवान अशा अर्थाने आहे की अनेक गोष्टी माझ्या राजकीय जीवनामध्ये सहज घडत गेल्या. 20 वर्ष मी 20 वर्षाच्या जवळपास त्या ठिकाणी काम करत आहोत. माझा 40वा वाढदिवस आहे. मागच्या 20-22 वर्षापासून 2003 पासून आता 2025 सभापती मी आता वर्षामध्ये झालोय. संचालक मी 2 वर्षापूर्वी झालोय. आता इथं आमचे सोमनाथ भाऊ आहेत, त्या सगळ्यांच्यामुळे मी सभापती झालो. पण मागची 15-20 वर्ष या तालुक्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय. योगायोग असा आहे की मी खरं सांगतो, आता आमचं निमगाव पलीकडे गेलं, हे सगळं गाव आता कनेरसर इकडे आलं, निमगाव तिकडे गेलं. कसं गेलं त्याच्या फलत मला जायचं नाही. कनेरसरला जायला निमगाव दावडी करून झालं. पण आता ठीक आहे, तो राजकीय भाग आहे, व्यवस्थेचा भाग आहे. पण आता एक गणित असं आहे, मी हनुमंतरायांच्या साक्षीने सांगतो, आम्हाला कॉन्फिडन्स कसा आला म्हणलं आपण बाजी मारणार. बाजार समितीला मी उभा राहिलो, माझा अनुक्रमांक होता 13. किती होता? 13. आता 13 नंबर माझा अनुक्रमांक होता. मला मतं पडली 2 नंबरची. किती पडली? तर निमगाव पॅटर्न आमचं सगळं ग्रामस्थांचं फार मोठं योगदान आहे. ज्या दिवशी या मतदारसंघाचं आरक्षण झालं
त्या दिवशी तारीख होती 13. किती होती? 13. आणि माझ्यासमोर मतदारसंघ होते 2. नंबर 1 तो आणि नंबर 2. जशी बाजार समितीला 2 नंबरची मतं पडली तसं 2 नंबरचा मतदारसंघ वाटायला आला. आणि विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये गाव देखील 13 आहे. किती आहे तुम्ही काढा ना. 13 म्हणलं आता हे आपलं गणित संपलंय. ज्या दिवशी आरक्षण झालं तिथे संभाजी आमचे रुपेश भाऊ गारे भाऊसाहेब आम्ही सगळे होतो. ते म्हणले सभापती आता आपल्याला या मतदारसंघात. अरे म्हटलं बाबा हे गणित बघायला काय. अरे म्हणलं गणित काय ना दावडी भरभक्कमपणा तुमच्या मागे उभी करतो. कळे तुमच्या बरोबर आहे. एक गाव माझ्या डोळ्यासमोर आलं. म्हणजे हे गाव मात्र आपल्या हक्काचं आहे बाबा. हे गाव आहे भरता. मला 100% वाटतं. आमची जेव्हा बैठक आली आमचे पाटील आणि सगळे ग्रामस्थ म्हटले सभापती हे गाव नवीन आहे पण या सगळ्यांच्या पेक्षा आपल्याला भारी आहे. आपण बरोबर हे गाव म्हटलं गाव हे 5,000चं, कळली 5,000ची, 4-5 4,500ची, दावडी 5,000ची, 15-20 हजाराची मोठी गावं इथं आपलं जमत आहे. मतदारसंघ आपण बरोबर करू. तुम्ही काय काळजी करू नका. तर तालुक्याचे आमदार म्हणले सभापती तुम्ही वरती नका तुम्ही खाली या परिसरामध्ये जा. हा मतदारसंघ त्या ठिकाणी तुम्ही हे करा आणि अधिकृतपणे काम चालू करा. तालुक्याची सर्वपक्ष आघाडी आहे. मी सगळ्या तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आहे. फक्त खाली कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्या दृष्टीनं आम्ही सगळा हा मतदारसंघ खरं तर 10 गावांमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम आहे.